आज आपण या ठिकाणी जर बघितलं सर, जे तुम्ही रेस्ट मध्ये टाकलेले शेणखत, आता हे याला शेण म्हणायचं की खत म्हणायचं, काय काय म्हणायचं तुम्ही याला? हे काय झाले, फक्त शेण झालेले. खत कशाला म्हणायचं, ते परिपक्व कंपोस्ट होतं. ज्या शेणखतातून तुम्हाला उष्णता मिळते, म्हणजे असं लालसर होतं आणि त्यातून वाफ निघते आणि त्याचं डायरेक्ट पिठावानी किंवा आपण म्हणतो की चहा पावडर. चहा पावडर सारखे असं चायपत्ती सारखे ते व्हायला पाहिजे. आता शेणखत नाही टाकायचं म्हणलं मग काय टाकायचं बागाला चांगला डोस? आता एक लक्षात घ्या, शेणखत नाही टाकायचं तर याला दुसरा ऑप्शन आहे, आपण कृषीधन. नुसतं आपलं ते म्हणून नाही सांगत, ऍक्च्युली ते वर्षभर कंपोस्ट केलं जातं. तुम्ही कृषीधन बघितलंय कसं एकदम लालसर आणि मऊ पिठावानी. तर कृषीधन मध्ये ह्या प्रकारचे जे कंटेन असतात त्याच्यापेक्षा 13% म्हणजे पटीने आपण त्यामध्ये कंटेन टाकलेले. त्यामध्ये सर्व कंटेन परिपूर्ण आहे आणि ते तुम्हाला 1 टन शेणखत आणि 1 कृषीधनची बॅग ही इक्वल, म्हणजे त्या क्वांटिटी जरी मोठी कमी जास्त असते तर त्याची ताकद एक आहे. जास्त आहे. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा.